आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाशिम जिल्ह्यात 10,000 कोटी रुपयांची रस्त्यांची कामं पूर्ण करणार. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईकरता मदत आणि पुनर्वसन विभागातर्फे विशेष पॅकेजसाठी समितीची स्थापना. 1 ऑक्टोबरला नागपूरकरांचं स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान. स्वच्छता ही सेवा अभियान. 67 ठिकाणांची निवड. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट सुरूच. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज वाशिम येथील रिसोड मार्गावरील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स इथं आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यात 3 टप्प्यात पूर्ण करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 चा राष्ट्रार्पण सोहळा आभासी पद्धतीनं पार पडला. यामध्ये अकोला मेडशी, मेडशी वाशिम तसंच पांगरी ते वारंगा फाटा दरम्यान तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे. वाशिम इथं 3,695 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आज झालं. गेल्या 9 वर्षात वाशिम जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा 227 किलोमीटर महामार्ग बांधण्यात आला. महाराष्ट्रातील अकोल्यामधून तेलंगणातील संगारेड्डी इथं जाणारा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा दोन्ही राज्यांमधील व्यापार अधिक मजबूत करणारा दुवा ठरला आहे. अकोला, वाशिम, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक महत्वाची ठिकाणं आता जोडली जातील. शेगावचं गजानन महाराज मंदिर, अकोला शहानूर किल्ला, अंतरिक्ष जैन मंदिर, 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, संत नामदेव महाराज संस्थान, नरसी आणि नांदेडमधील तख्त सचखंड गुरुद्वारा यासारख्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देणं आता सोपं आणि सुलभ होणार आहे. तसंच महामार्गांमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील व्यवसाय संधी सुलभ होऊन रोजगार निर्मिती देखील वाढीला लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये आठवडाभर चालणाऱ्या संकल्प शपथ कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे. पंचायती आणि गट पातळीवरील 3,000 लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी त्यात सहभागी होणार आहेत. देशभरातील सुमारे 2 लाख लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि कार्यकर्तेही दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. आकांक्षित गट कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या संकल्प शपथ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. देशातल्या 329 आकांक्षित जिल्ह्यांमधल्या 500 गटांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या गटांमध्ये प्रशासनाचा दर्जा सुधारावा आणि विकास कामं व्हावीत असा त्यामागचा हेतू आहे. CBFC अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळातला भ्रष्टाचार दुर्दैवी असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे. अभिनेता विशाल यांनी या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला असून मंत्रालयानं त्याची दखल घेतली आहे. भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं मंत्रालयानं समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुंबईत नियुक्त केलेला अधिकारी या प्रकरणाची चौकशी करेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागपूरमध्ये अतिवृष्टीनं ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आणि नुकसान झालं अशा 12,500 नागरिकांच्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून ही संख्या 16 ते 17 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. या सर्वांचा पंचनामा 2 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नागपूरकरता सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर महानगरपालिका, सिंचन विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद यांच्या एकत्रित समन्वयातून पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईकरता एक विशेष पॅकेज मंजूर करण्यासंदर्भात नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत केली. नागपूरच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नाग नदीचा प्रवाह मोकळा होण्यासाठी प्रवाह मार्गावर जे छोटे पूल आहे त्यातील अडथळा दूर करावा. त्याचप्रमाणे नाग नदीच्या प्रवाहाच्या आजूबाजूला संरक्षक भिंत बांधणं गरजेचं असून त्यासंदर्भातील अहवाल नागपूर महानगरपालिकेनं तयार करावा असे देखील निर्देश अनिल पाटील यांनी दिले. ज्या नागरिकांच्या नुकसानीचा पंचनामा चालू आहे त्यांनी कुठल्याही आर्थिक फसवणुकीला बळी न पडता जे महसूल विभागाचे आणि मनपाचे कर्मचारी आपल्या घरी येतील त्यांनाच नुकसानाची माहिती द्यावी असंही त्यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत 1 ऑक्टोबरला नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्यानं शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करण्यात येणार आहे. शहरातील सर्व आमदार, माजी खासदार, माजी नगरसेवक तसंच विविध भागांमधील मान्यवर यावेळी प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीनं 15 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत 1 ऑक्टोबरला सकाळी 10 ते 11 या 1 तासाच्या कालावधीमध्ये शहरात श्रमदानातून स्वच्छता केली जाणार आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्व झोनमधील 67 ठिकाणांची निवड करण्यात आलेली असून शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी या सर्वांनी स्वच्छतेच्या श्रमदानाच्या या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केलं आहे. शहरातील ज्या ठिकाणांवर स्वच्छता होणार आहे ती केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा संकेतस्थळावर नोंदवण्यात आली आहेत. नागरिकांनी आपल्या जवळचे श्रमदान स्थळ शोधावयाचे असल्यास स्वच्छता ही सेवा या विशेष लिंकवर क्लिक करून आपल्या जवळच्या स्वच्छता श्रमदान ठिकाणी सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी योगदान द्यावं असं आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी केलं आहे. सार्वजनिक प्राधिकरणांनी स्वयंप्रेरणेनं संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिल्यास माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागरिकांना अर्ज करण्याची गरजच भासणार नाही. अर्जदाराला ऑनलाईन माहिती उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी व्यक्त केलं. राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठातर्फे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन बिद्री यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. ऑनलाईन माहिती उपलब्धतेमुळे शासकीय प्राधिकरणावरील कामाचा ताण कमी होईल, तसंच सार्वजनिक निधीचा उपयोग घेणाऱ्या खासगी प्राधिकरणांनाही माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्याची कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिव्यांगांसाठी डिसेंबरपर्यंत धोरण आणणार असल्याचं दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सांगितलं. या अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा इथं आयोजित दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते. जिल्ह्याच्या विविध भागातील सुमारे 7,000हून अधिक दिव्यांग बांधव या मेळाव्यात सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यात आज सर्वत्र ईद ए मिलाद उन नबी पर्व हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज सकाळी जिल्ह्याभरात ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून दुपारी नमाज पठण करून हा सण साजरा केला जात आहे. चीनमधल्या हांगझोऊ इथं सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताला आतापर्यंत 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह एकूण 32 पदकं मिळाली आहेत. आज 6व्या दिवशी नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताच्या पलक गुलिया हिला सुवर्ण तर याच प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं रौप्य पदकाची कमाई केली. पुरुष नेमबाजीत रायफल 3P संघ प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसळे आणि अखिल शेओरॉन या तिघांनी भारताला आज सुवर्ण पदक मिळवून दिलं. तर आज सकाळी ईशा सिंग, पलक गुलिया आणि दिव्या सुब्बराजू यांच्या भारतीय महिला संघानं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी या भारतीय जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या महिला स्क्वॅश संघानं कांस्य पदक मिळवलं आहे. हवामान. येत्या काही तासात नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. भंडारा, अकोला, वाशिम आणि बुलढाणा इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वाशिम जिल्ह्यात 10,000 कोटी रुपयांची रस्त्यांची कामं पूर्ण करणार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईकरता मदत आणि पुनर्वसन विभागातर्फे विशेष पॅकेजसाठी एका समितीची स्थापना. 1 ऑक्टोबरला नागपूरकरांचं स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान, स्वच्छता ही सेवा अभियान, 67 ठिकाणांची निवड आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट सुरूच.
याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.